हॅलो फ्रेंड्स, कालच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शॉपिंग ब्लॉग शेअर केला, पण मी तिथून नेमकं घेतलं काय ते तुमच्यासोबत शेअर केलंच नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये त्या प्रत्येक वस्तूची किंमत आणि माझा रिव्ह्यू मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. चला तर वेळ न लावता सुरुवात करूया आपल्या शॉपिंग हॉलला. सगळ्यात अगोदर मी तुमच्यासोबत ही क्राऊज ब्रँडची जीन्स शेअर करणार आहे. ही पॅन्ट आहे क्राऊज कंपनीची आणि ही जी सगळ्यात अगोदर जे मी तुम्हाला दाखवत आहे ते मी सगळ्यात लास्टला घेतलेलं आहे. सगळ्यात अगोदर आपण ट्रेंड्समध्ये गेलो होतो, पण तिथे प्रत्येक कपड्याची किंमत बघून मग मी घेतली नाही, कारण अजिओवर थोडंसं ते स्वस्त मिळतात आणि मग तिकडे शॉपमध्ये थोडेसे महाग वाटतात, त्याच्यामुळे नाही का मी घेतलंच नव्हता. तिथे फक्त मी एक टी शर्ट घेतली, ते दाखवणार आहे तुम्हाला. त्या अगोदर मी ही जीन्स तुम्हाला दाखवते. हे बघा, मागे हे असं इलास्टिक आहे, त्याच्यामुळे ही जीन्स परफेक्ट येते. माझी साईज आहे 32, ही साईज मला परफेक्ट येते. आणि याच्यात जर हे असं इलास्टिक नसतं तरी मला आली नसती, अशी लूज पडते. तर आवडली मला, ही छान आहे. किंमत बघून मी गेली होती बाहेर, पण परत इकडे तिकडे बघितलं तर मला तिकडची जीन्स नाही आवडला. परत मी लास्टला तिकडे गेली आणि ही जीन्स घेऊन आली. मला आवडली. याचा कलर आहे लाईट ब्ल्यू कलर आणि ही कार्गो जीन्स असल्यामुळे कॅज्युअल लुक, कॉलेजसाठी किंवा आपण डेलीसाठी पण ही जीन्स वापरू शकतो. छान वाटते मला ही, खूप आवडली. ही माझ्या आजच्या शॉपिंगमधली सगळ्यात जास्त माझी फेवरेट आहे. ही टी शर्ट आहे. अशी मोठे टी शर्ट, लूज टी शर्ट मला खूप आवडतात. एकदम असे कम्फर्टेबल वाटतात. असे मला जास्त फिटिंगचे कपडे आवडतच नाही. तर ही टी शर्ट आहे TNMXची आणि ही मी घेतलेली आहे 399 रुपये. खूप सॉफ्ट आणि कम्फर्टेबल आहे. जीन्सवर पण छान वाटते हे. आणि कशावर वेअर करायचे असेल, मी तर टी शर्ट जास्त डेलीसाठीच हे करते, पण 1-2 वेळेस असं बाहेर कुठेतरी टाकणार, मग ही रोज घालण्यासाठीच काढणार आहे मी, कारण मला ही टी शर्ट घातल्याशिवाय कम्फर्टेबलच वाटत नाही. छान आहे, असं सॉफ्ट आहे. ही एवढी महाग नाही झाली. आणि पॅन्टची किंमत तर सांगितलीच नाही मी तुम्हाला. पॅन्ट महागच वाटत आहे मला, तरी पण आता घेतली तर. आपल्या पॅन्टची किंमत आहे 2195. पण ठीक आहे, आवडल्यावर काय करायचं, किमतीच आहे का नाही. आवडली तर घेतली मी. आणखीन परत ही टी शर्ट आहे. ही टी शर्ट मी घेतलेली आहे आपल्या यवतमाळच्या फॅशन टुगेदरमधून. इथे इलास्टिक पण आहे. हे बघा, याचा बेस कलर आहे व्हाईट आणि इथे डेनिमचा पॅच दिलेला आहे. आणि हे बघा, इथं पॅकेटसारखं दिलेलं आहे, पण हे काही पॅकेट नाही, असं शोसाठी आहे. डेली वेअरसाठी छान आहे आणि आउटिंगसाठी पण मस्त आहे. खूप असं कम्फर्टेबल वाटते मला टी शर्ट. मस्त स्ट्रेचेबल, छान. याचं फॅब्रिक खूप मस्त आहे. ही पण माझ्या फेवरेट, ही पण मला खूप आवडते. असं तिथे पण मला फॅशन टुगेदरमध्ये पण नाही, ठीक आहे, किमतीच्या मानाने ठीक आहे. ही कितीमध्ये पडली, ही आपल्याला आता किंमत इथं 1300 दिली, पण असं काही 1300 रुपयाची नाही आहे. ही आपल्याला पडलेली आहे 550 रुपयामध्ये. हे नसला घेतली, छान आहे. आता जेव्हा मी वेअर करेन तेव्हा पण मी तुम्हाला दाखवणार. आजच्या व्हिडिओमध्ये मी काही वेअर करून नाही दाखवणार आहे, फक्त असंच दाखवणार आहे तुम्हाला. कशी वाटते, छान आहे ना. आता परत आहे हे बघा, कसं आहे बाबा हे. ठीक आहे, सगळ्यात हे मी दाखवते टी शर्ट, त्यांचा फोन आहे. आणि याचा कलर आहे कॉफी ब्राऊन कलर. छान आहे, कम्फर्टेबल आहे आणि सॉफ्ट आहे. आणि ही पण आपण फॅशन टुगेदरमधूनच घेतलेली आहे.
छान आहे, याचा कलर मला आवडला होता. पण हे समोर असे फ्लावर दिले ना, मला हे फ्लावर बिलकुल नव्हते आवडले. मी त्याला म्हटलं, दादा ही अशी टी शर्ट हे बिना फ्लावरवाले आहे का? तर तो म्हणाला का नाही, सगळ्या याच्यावर फ्लावर येईल, कमी होते याच्यावर छोटी मोठी येईल. आणि ही टी शर्ट माझ्या मिस्टरांना खूप आवडली. त्यांना आवडली म्हणून ही टी शर्ट घेतली, नाही तर मी घेत नव्हते, की मला असं आवडत नाही जास्त. एकदम असं सिंपल असते तर मी घेतली असती, ती मला नाही आवडलं. पण ठीक आहे, छान दिसतं. तर संध्याकाळच्या टाईमला किंवा थंडी वगैरे असेल तर वेअर करू शकतो. ठीक आहे, त्यांना आवडली म्हणून घेतली, ठीक आहे. त्यांना आवडली तर मला आवडली, ठीक आहे. झालं, माझ्यासाठी मी एवढंच घेतलेलं आहे. कारण वेळ झाला होता, मी अशी दुपारीच निघाली आणि एवढं घेईपर्यंत 7 वाजले. परत मग पावसा पाण्याचं वातावरण होईल म्हणून आम्ही लवकर तिथून निघून आलो. पण एवढंच नाही का माझ्यासाठीच घेतलं म्हणून, अजून यांच्यासाठी घेतलेलं पण आहे, दाखवतो. ते आपल्या एवढं काही कामाचं नाही आहे. यांच्यासाठी अशी पॅन्ट घेतलेली आहे, छान स्ट्रेचेबल पण आहे. किंमत कुठे गेली? हे बघा, हे अशीच करतात, सगळं काढून टाकलं असं. आणि यांना कधी कपडे आणले नाही, एवढी नवीन कपडे घालायची घाई असते ना, काही ठेवतच नाही. प्लेअरची आहे ही, माहीत नाही आता ही याची काही टॅग नाही, काहीच नाही. सगळं यांनी काढलं. कधी कपडे नवीन आणले कधी घालतो असंच होते यांना. माझ्याकडे भरपूर साडी कपडे पेंडिंग असतात, साड्या पण तशाच. मला घेतले तरी मी काही म्हणजे काही स्पेशल असल्याशिवाय मी काहीच टाकत नाही नवीन, तसंच राहते माझ्याकडे. हे झाले यांच्या 2 जीन्स. आता ही टी शर्ट मी त्यांच्या आवडीचं एक घेतलं आणि माझ्या आवडीचं पण त्यांना एक घेऊन दिलं. ही टी शर्ट मला खूप आवडली होती. पॅन्टचं काही गरज नाही आपल्याला, पॅन्ट कशी असते त्यांना आवडली, ठीक आहे. आपल्याला काही जेंट्सच्या कपड्याचं काही कळत नाही. पण ही टी शर्ट आता जरी ही आतांच्या पप्पासाठी जरी घेतली असेल तरी मी ही आरामात घालू शकते. ते थोडेसे असे हेल्दी असल्यामुळे खूप कम्फर्टेबल मला त्यांचे टी शर्ट येतात. मला पण वेअर करता येते म्हणून मी नाही का हे माझ्या आवडीनेच घेते. आणि परत आणखीन एक टी शर्ट आहे, ही एक टी शर्ट. ही पण टी शर्ट खूप छान आहे, खूप मस्त. कलर पण मस्त आहे. आणि हे बघा मागे प्रिंट. आता याचं काढलेलं नाही आहे त्याने, हे काही अजून टी शर्ट टाकलेच नाही. तर ही टी शर्ट झालेली आहे आपली 750 रुपयाची. आपली ही पण चांगलं आहे. ही पण मी झाले. आता तुम्हाला जेवढे काही कपडे घेतले ते दाखवून झाले. मी काही जास्त शॉपिंग नाही केली होती, थोडीशीच केली. अजून बरीच मला बाहेर जायचं होतं तर बरीच शॉपिंग बाकी आहे. तर मित्रांनो, आजच्या शॉपिंग हॉलमध्ये मी घेतलेले सगळे ड्रेसेस तुम्हाला दाखवलेले आहे. त्यापैकी तुम्हाला कोणता ड्रेस आवडला ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, फ्रेंड्ससोबत शेअर करा. साठी एवढंच. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.